नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजे समाज कल्याण विभागाअंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये पदसंख्या असणार आहेत 7300। यामध्ये विविध पदे असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला लागताच 35,000 पासून ते 40,000 पर्यंत स्टार्टिंग पेमेंट भेटणार आहे। शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनल जाऊन बघू शकता। कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझा व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन। त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे। समाज कल्याण विभागाअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। यामध्ये पदसंख्या असणार आहे 7300। यामध्ये विविध पदे असणार, ज्यामध्ये समाज कल्याण अधिकारी आणि क्लर्कचे पद असणार आहे। बघा कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहेत आणि व तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे। तर बघा, समाज कल्याण अधिकारी या पदाकरता 2700 पदसंख्या रिक्त असणार आहे। यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे। क्लर्क या पदाकरता 4600 पदसंख्या रिक्त असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे, तर एज लिमिट ही 18 ते 40 वर्ष असणार आहे। SC आणि ST कास्ट करता 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल आणि OBC करता 3 वर्ष तुम्हाला एजमध्ये कन्सेशन भेटणार आहे। त्यानंतर बघा येथे तुम्हाला आता प्रति महिना साधारण किती भेटणार, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे स्टार्टिंग पेमेंट हा 35,000 पासून ते 40,000 पर्यंत भेटणार आहे। बघा आता सिलेक्शन प्रोसेस काय होणार, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वप्रथम तुमची लेखी एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू इथे घेतला जाणार आहे। त्यानंतर बघा आता तुम्हाला सिलेबस काय काय असणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला येथे सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सचे 50 प्रश्न 50 मार्क करता असणार आहे। त्यानंतर रिझनिंगचे 25 प्रश्न 25 मार्क करता असणार आहे। कम्प्युटर साक्षरताचे 25 प्रश्न 25 मार्क करता असा 100 मार्क तुमचा पेपर घेतला जाणार आहे। 2 तासामध्ये तुम्हाला कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, रिझनिंग, त्यानंतर कम्प्युटर साक्षरताचे तुम्हाला विषय दिले आहेत, तुम्हाला त्यानुसारच अभ्यास करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क भेटणार आहे। बघा आता मित्रांनो, असे कोणते डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, कास्टमध्ये झालं तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेटमध्ये तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही पदवी प्राप्त केली त्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। तर बघा आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार, तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 5 एप्रिल 2026 पासून चालू होणार आहे। ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 30 एप्रिल 2026 असणार आहे। बघा परीक्षेची तारीख तुमची ही मेमध्ये येऊ शकते आणि तुमचा जो इंटरव्ह्यू घेतला जाणार तो जूनमध्ये घेतला जाणार आहे। मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल। जे कोणी पण यासाठी पात्र असणार त्यांना नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे, सबस्क्राइब नक्कीच करा।